नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि अंजनगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व आणि सर्वांचा परिचित चेहरा म्हणजे प्रवीणदादा पेटकर। प्रवीणदादा पेटकर म्हटलं की ओबीसी जनमोर्चाचे ते संस्थापक फाउंडर आहेत आणि सुरुवातीपासूनच ओबीसी साठी लढणारे। त्यानंतर त्यांनी ओबीसी आरक्षण बचाव यासाठी त्यांनी अमरावतीला मोठा आंदोलन पुकारलेला होता। अनेक मोठमोठे दिग्गज नेते त्या आंदोलनाला भेटीगाठी दिल्या आणि त्यानंतर आज ते राजकीय क्षेत्रात प्रवेश करत आहेत। आज नगरपालिका 2025 सार्वत्रिक निवडणुका यामध्ये त्यांची पत्नी सौ सविता प्रवीण पेटकर ह्या प्रभाग क्रमांक 2 मधून नगरसेविकेसाठी उभे आहेत आणि सोबतच जे ओबीसी बहुजन आघाडी व शिंदेगड शिवसेनेच्या उमेदवार नगराध्यक्ष पदाचे अधिकृत डॉक्टर स्पृहा अतुल डकरे आणि सोबतच नगरसेविकेसाठी सौ तेजस्विनी योगेश उर्फ मुन्नाभाऊ इसोकार यांचा एक युती करून एक पॅनल उभा आहे आणि आज निवडणुकीला समोर जात आहे। परंतु आपल्यासोबत प्रवीणजी पेटकर जुळलेले आहेत, त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहे। दादा, आपण बघतो आहोत की सामाजिक क्षेत्रात आपण काम करत होते, अनेकदा पाहिलं आणि ओबीसी साठी खूप मोठे आंदोलन केलेले आहे। ओबीसी युवा मोर्चा जे आपण सांगितले आहे त्यामध्ये आपण फाउंडर आहे। त्या पद्धतीने तुम्ही आता राजकारणामध्ये प्रवेश केला आणि प्रथमच मला वाटते ओबीसी बहुजन आघाडी हा पक्ष स्थापन केला, काय सांगाल या संदर्भात? गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी जनमोर्चा या सामाजिक ओबीसी संघटन आम्ही ओबीसीवर होणारा अन्याय, ओबीसीचं आरक्षण, जे युवक विद्यार्थी आहेत त्यांच्या वसतिगृह त्यांना मिळावं यासाठी अनेक वर्षापासून झटत होतो। या गेल्या लोकसभेच्या अगोदर एक असं जाणवलं की हा आपली राजकीय पक्षाची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्रातील 365 लोकांना एकत्र करून आणि अनेक ओबीसीच्या संघटना एकत्र करून ओबीसी जनमोर्चा संघटन जे आहे त्यातून ओबीसी बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष निर्माण झाला आणि या राजकीय पक्षामधून आता प्रथमच एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषद स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागल्या, त्यामध्ये आम्ही भाग घेतलेला आहे। त्याचद्वारे आज या अंजनगाव नगर परिषद मध्ये इथे वार्ड क्रमांक 2 मध्ये आपण ओबीसी बहुजन आघाडीची सीट टाकलेली आहे। या अमरावती जिल्ह्यामध्ये माझ्या नेतृत्वामध्ये संपूर्ण जे ओबीसी विद्यार्थी अमरावती जिल्ह्यातले आहेत, महाराष्ट्र शासनाने अनेक जे उपक्रम आहेत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी त्यापैकी एक वसतिगृह जाहीर केले पण चालूच करत नव्हते। त्यासाठी मी आंदोलन केलं। समाज कल्याण ओबीसी बहुजन कल्याणचं जे जिल्हा कार्यालय आहे तिथे मी 2 दिवसाचं धरणे आंदोलन केलं। तर ते गेल्या सत्रामध्ये मागच्या वर्षी ते 200 विद्यार्थी म्हणजे 100 मुलींचं आणि 100 मुलांचं वसतिगृह आपण चालू केलेलं आहे, ते चालू आहे। त्यानंतर या ओबीसी विद्यार्थी जो 2 सप्टेंबरचा जो GR आला होता त्या विरोधात सुद्धा आम्ही ओबीसींचे मूलभूत हक्क वाचवण्यासाठी आम्ही आंदोलन केलं आणि 5 दिवस अन्नत्याग आंदोलन आमच्या ओबीसी जनमोर्चा आणि ओबीसी बहुजन आघाडीतर्फे केलं। त्याचप्रमाणे या महाराष्ट्र शासनाने गेल्या 2 वर्षापूर्वी एक असा GR काढलेला होता की या नगर परिषदच्या शाळा आणि जिल्हा परिषदच्या शाळा ज्या कमी पटसंख्या आहे त्या बंद करण्याचा घात यांनी केलेला होता। त्याच्या विरोधात अंजनगाव तहसीलवर फार मोठ्या प्रमाणात जन आक्रोश मोर्चा विद्यार्थी आणि विद्यार्थ्याचे पालक घेऊन मी काढलेला आहे। हे ओबीसीच्या हक्कासाठी मी गेल्या अनेक वर्षापासून लढत आहो। शेवटच्या घटकापर्यंत ते ओबीसींसाठी आपला घरकुल योजना असेल, ओबीसींसाठी एक योजना आहे की ज्यांचा वसतिगृहामध्ये नंबर लागला नाही त्यांना आधार योजना म्हणून आहे, ज्यांना 6000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला प्रतिमाह मिळतो, ती सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना मी मिळवून दिलेला आहे। आता दादा, राजकारणामागे येण्याचं कारण काय? आता वार्ड प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपण निवडणुकीला समोर जात आहे, वहिनी निवडणुकीमध्ये उभी केलेली आहे। आता आपण बघतो की नवीनच ह्या जो वार्ड आहे आणि म्हणजे अंजनगाव शहर हा वाढत चाललेला आहे, कुठंतरी विकासापासून कोसो दूर आहे। आता आपण निवडून जर आले तर काय आपल्याला विकासाचा ध्येय आहे? गेल्या 25 वर्षापासून मी अंजनगाव शहरामध्ये राहत आहो
आणि ज्या प्रभागामध्ये ओबीसी बहुजन आघाडीची सीट उभी केली आहे तिथेच राहतोय. या नगर परिषद द्वारा जो या अंजनगाव सुरजीचा विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही. या इथं एक क्रीडा संकुल अजूनपर्यंत झालं नाही. आज 70-75 वर्ष झाले. त्याचप्रमाणे एक एक सुंदर आणि स्वच्छ असं गार्डन असायला पाहिजे होतं. जे आमचे प्रौढ व्यक्ती आहेत त्यांना सायंकाळी त्यामध्ये फिरण्यासाठी आणि हे पाहिजे होतं, ती सुद्धा नाही. एक गरीब आणि हुशार विद्यार्थी असतात त्यांना अभ्यासिका आवश्यक आहे. नगर परिषदद्वारे ती आपण करू शकतो की जिथे गरीब विद्यार्थी आपली फी भरू शकत नाहीत, मोठ्या मोठ्या ट्युशन क्लासेस आहेत, त्यांना ती जर सुविधा उपलब्ध करून दिली तर तो गरीब विद्यार्थी आज जिल्हाधिकारी IAS याच्या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेऊ शकते. ही आणि एक स्वच्छ सुंदर अशी सिटी असलेली पाहिजे, यासाठी आम्ही ही या प्रभागमध्ये सीट उभी केलेली आहे. दादा, आपण बघतो आहोत की संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओबीसी बहुजन आघाडी आणि अंजनगाव मध्ये शिंदेगड शिवसेना सोबत युती झालेली आहे. त्यामागचं नेमकं कारण? या भागामध्ये ओबीसी बहुजन आघाडीची सीट उभी आहे. एक लाडकी बहीण यासाठी सुद्धा शिंदे साहेबांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्याचप्रमाणे एक सामाजिक सलोखा असावा, एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्मिती व्हावी, या दृष्टीतून आम्ही एक जे नगर त्याचं उमेदवार सुद्धा त्यांचा एक चांगला उच्च शिक्षित आहे, त्या दृष्टीनं आम्ही एक दोघांची युती केलेली आहे. आणि भविष्यात या संपूर्ण स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही एक ओबीसी बहुजन आघाडीच्या आणि समविचारी पक्षांच्या सीटा उभ्या करणार आहोत. आपल्यासोबत बघितलं आपण की प्रवीणदादा पेटकर हे बहुजन युवा मोर्चा आणि बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि सोबतच आज राजकीय क्षेत्रात प्रवेश केलेला आहे. आणि त्यांच्या पत्नी सौ सविता प्रवीण पेटकर या निवडणुकी रिंगणात आहेत प्रभाग 2 मधून. आणि निवडणुकीला आता समोरे जातात. आपण राजकीय वातावरण तापलेलं आहे. आपल्यासोबत प्रभाग 2 चे उमेदवार सौ सविता प्रवीण पेटकर ह्या जुळलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. काय ताई, आपण काय सांगणार आता या निवडणुकीमध्ये? आपण प्रथमच उमेदवारी दाखल केलेली आहे आणि निवडणुकीला आपण समोरे जात आहे. आता आपला व्हिजन काय राहणार आहे? आपण म्हणजे आपल्या प्रभागामध्ये आपण बघतो की अनेक विकास कामे झालेले नाही आहेत, विकासापासून कोसो दूर आहे. कदाचित आपल्याला जनतेनं जर निवडून दिलं तर आपण ह्या जनतेसाठी आपण काय करणार आहे? मला सर्वप्रथम या नाल्या आहे आणि जायला रस्ते सुद्धा नाही आहे. अजूनपर्यंत पूर्ण खडीकरण केलेलं आहे, त्याच्यात जाता येत नाही. आणि सांडपाणी सगळ्या नाल्या भरलेल्या आहे. आणि व्यवस्थापन करेल, कचऱ्याचं जे व्यवस्थापन आहे त्याचं नियोजन करणार आणि हा प्रभाग स्वच्छ, सुंदर, निर्मळ बनवण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि प्रौढ व्यक्तीसाठी बसण्यासाठी जागा, लहान मुलांना खेळण्यासाठी एक गार्डन आणि अभ्यासू मुलांसाठी वाचनालय आवश्यक आहे. आणि या बचत गटाच्या मार्फत महिलांसाठी सक्षमीकरण करण्यासाठी मी त्याचा संघर्ष करणार. आणि हा जो प्रभाग आहे इथे सुविधा कोणत्याच नाही आहे सध्या तरी, त्यामुळे सर्व लोक परेशान आहे. आमच्या प्रभागामध्ये या जो आकाश विहारचा जो प्रभाग आहे तिथे तर खूपच म्हणजे जायला रस्ते सुद्धा नाही. आणि पाऊस जर आला तर टोंगड्यापर्यंत पाणी साचते. त्यामुळे मी हे पहिल्यांदा हे काम हाती घेईल की जेणेकरून आपले जे प्रभागामधील सगळे लोक आहे त्यांना ही पहिले सुविधा करून दे. भराडी लोकांसाठी शौचालय आवश्यक आहे, ते आपल्या बाहेर जावं लागते त्यांना. त्यांच्यासाठी मी पहिल्यांदा शौचालयासाठी संघर्ष करेल. घरकुल मिळण्यासाठी त्यांच्यासाठी माझा सदैव प्रयत्न असेल. आणि हा प्रभाग स्वच्छ सुंदर बनवण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील. एकच ध्यास, प्रभागाचा विकास. आपण बघितलं आहे की प्रवीणदादा पेटकर हे राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात चळवळी ते समोर राहतात. आतापर्यंत त्यांनी चळवळच उभारलेली आहे. आणि ओबीसी साठी आरक्षण बचाव असो, या युवकांसाठी वसतिगृह असो, असे अनेक आंदोलन आणि अन्नत्याग आंदोलन त्यामधून घडलेला व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीणदादा पेटकर. आता कुठंतरी अंजनगाव शहराचा विकास करण्याचा ध्येय त्यांनी घेतलेला आहे. आणि त्यासाठीच त्यांनी
आकाश विहार प्रभाग क्रमांक 2 मधून त्यांनी सौ सविताताई प्रवीण पेटकर यांना उमेदवारी दिली आणि ते आता निवडणूक रिंगणात आहेत. आता जनतेने जर विश्वास दाखविला तर खरोखरच या नगराचा विकास करण्याचा ध्येय त्यांनी आपल्याला बोलून दाखवलेला आहे. आता मात्र जनता आता निवडणुकीमध्ये उच्च शिक्षित आणि जे उमेदवार आहेत त्यापैकी कोणाला निवडतात याकडे जनतेचे लक्ष लागणार आहे. सारा समाजासाठी रुपेश फरकुंडे, अमरावती.